यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा पुण्यात पोहोचणार असून पदयात्रा आज खराडी वाघोली परिसरात दाखल होणार आहे। तर आज चौथा दिवस असून आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा आज पुण्यात पोहोचणार असून खराडी वाघोली या भागामध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। साईदीप, आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा आज खरं तर चौथा दिवस आहे। नेमकं कसं वातावरण आहे, त्या ठिकाणचे अपडेट्स काय आहेत? एकंदरीत पाहिलं तर हा जी पदयात्रा आहे ती या ठिकाणी पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। सर्व जे मराठा बांधव आहेत ते मोठमोठे ट्रक असतील, ट्रॅक्टर असतील, सर्व गाड्या असतील आणि काही पायी असतील, हे या ठिकाणी निघलेले आहेत। रांजणगाव मध्ये आता ही पदयात्रा आहे आणि एकंदरीत पाहिलं तर मोठा प्रतिसाद मराठा बांधवांकडून या पदयात्रेला भेटत आहे। जरांगे पाटील आता काही वेळातच या ठिकाणी जे रांजणगाव येथील महागणपतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी महागणपतीचं दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर ते पुण्याकडे रवाना होणार आहे। परंतु जागजागी जे मराठा बांधव आहेत त्यांचं ते मोठ्या उत्साहात स्वागत करत आहेत। त्याच्यामुळे प्रत्येक क्षणी त्यांना त्या ठिकाणी वेळ होत आहे। त्याच्यामुळे पुढचा जो टप्पा आहे तो प्रत्येक ठिकाणी वेळ जात असल्यामुळे मराठा बांधव या ठिकाणी गर्दी करत असल्यामुळे हा प्रवास या ठिकाणी थोडासा संत गतीने सुरू आहे। परंतु एकंदरीत पाहिलं तर ही जी गर्दी आहे ती गर्दी मात्र सर्व काही सांगून जाते की मराठा समाज किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रमक झालेला आहे। अगदीच साईदीप, आपण बघतोय खरं तर मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मराठा बांधव उपस्थित आहेत। मनोज जरांगे पाटील यांची सभा देखील होणार आहे। त्या सभास्थळी नेमकी कशी जय्यत अशी तयारी केली जाते? सभास्थळी मोठ्या प्रमाणात जी तयारी केलेली आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे मराठा बांधव आहेत ते येत असतात, कारण रात्रीची जी सभा आहे ती उशिरा झाली आहे तरी देखील मराठा बांधव मोठ्या प्रमाणात या सभेला उपस्थित होते। आणि जी आता जी सभा होणार आहे पुण्याच्या वाघोली खराडी परिसरामध्ये, त्या सभेला देखील मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जमणार आहे। त्यामुळे जे 200 एकरचा जो परिसर आहे तो त्या ठिकाणी राखीव करण्यात आला आहे आणि ही सभा त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे अशी मराठा बांधवांनी या ठिकाणी भावना व्यक्त केलेली आहे। अगदीच साईदीप, आपण बघतोय मोठ्या संख्येने मराठा बांधव आहेत। पोलिसांकडून कशा पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलंय? पुणे ग्रामीणचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे। या ठिकाणी 200 पोलीस सध्या जो मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चासोबत 200 पोलीस आहेत आणि जी सभा होणार आहे त्या सभेच्या ठिकाणी देखील मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर हा जो मोर्चा आहे त्या मोर्चाला मोठ्या प्रमाणात बंदोबस्त व्यक्त करत आहे। नक्कीच साईदीप, त्या ठिकाणी आपण बघतोय मराठा बांधव उपस्थित आहे। तू त्या मराठा बांधवांसोबत बातचीत करू शकतोय का? त्यांच्या भावना जाणून घेऊ शकतोयस का? आपल्या सोबत काय राजूर गणपती जालना जिल्ह्यातून आलो आणि राजूर गणपतीवरून पायी दिंडीमध्ये सहभागी आहे। पण आमचं जरांगे पाटलासोबत एकच मागणी आहे, मुंबईला जायचं। आता जे घरी मराठा सगळं एकच मागणी की तुम्ही घराच्या बाहेर पुन्हा आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून नक्कीच साईदीप, तू या संपूर्ण मोर्चावरती असाच लक्ष ठेवून राहा। अगदी प्रत्येक अपडेट आपण लोकशाहीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा आज पुण्यात पोहोचणार आहे आणि त्यानंतर आता ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत देखील केलं जाणार आहे। तर ही पदयात्रा कोरेगाव भीमा मार्गे खराडी वाघोली या परिसरात मुक्कामी असणार आहे। त्यानंतर जरांगे पाटील यांची जाहीर सभा देखील होणार आहे। पिंपरी चिंचवड शहरामार्गे लोणावळ्याकडे त्यानंतर ही मार्गस्थ होऊन त्यानंतर जरांगे पाटील यांची सभा देखील होणार आहे। आपण ही बघतोय दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून जरांगे पाटील यांची पदयात्रा खरं तर पुण्यात दाखल होतीये। पदयात्रा खराडी वाघोली परिसरात दाखल होणार असून त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। तर या पदयात्रेमुळेच आता पुणे नगर महामार्गावरील वाहतुकीत देखील काहीसे बदल करण्यात आले आहेत। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची सुरू असलेली पदयात्रा शिरूरमध्ये दाखल झाली होती। त्यानंतर ही पदयात्रा आज नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा मार्गे खराडी वाघोली परिसरात मुक्कामी असणार आहे आणि त्यानंतर उद्या सकाळी पिंपरी चिंचवड शहरामार्गे लोणावळ्याकडे मार्गस्थ होईल।
यावेळेस मनोज जरांगे पाटील यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत केलं जाईल। मराठा बांधवांकडून जय्यत अशी तयारी देखील करण्यात आली आहे। सभास्थळी देखील अनेक जागांची तसेच सभास्थळी पाहणी करण्यात आली आहे। अनेक जण या ठिकाणी सभास्थळाची पाहणी करतायत। मराठा क्रांती मोर्चाकडून खरं तर जय्यत तयारी केली जाते। सभास्थळी असेल किंवा मग मोर्चाच्या मार्गावरती असेल, ठिकठिकाणी जरांगे पाटील यांच्या जंगी स्वागत केलं जाते। त्या स्वागतासाठी देखील जेसीबी असतील, फुलांची तसेच फुलांची उधळण करून जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जाते। पुष्पवृष्टी टाकून त्यांच्यावरती स्वागत केलं जाते। आपण ही थेट दृश्य पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा आता पुण्यात दाखल होती आणि पुण्यात दाखल होत असतानाच त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत। तर खराडी वाघोली परिसरात पदयात्रेचा मुक्काम असणार आहे। त्यानंतर काही वेळानंतर जरांगे पाटील यांची सभा देखील होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।